6 खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले। ते आता थेट मैदानामध्ये उतरून रणशिंग फुंकणार आहेत। उद्यापासून ते यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव करत थेट शिर्डीपर्यंत दौरा करणार आहेत। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच ते पक्षबांधणीची नवी मोहीम सुरू करणार आहेत। त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। मतदारसंघात जाऊन बंडखोरांना विचारणार जा। ठाकरेंच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष। या 6ही मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं बंडखोरांनी स्वागत केलं। 27-28 तारखेला उद्धव ठाकरे यांचा दौरा हिंगोली परभणी आहे, याकडे कसं बघता? स्वागतच आहे त्यांचं। वेलकम। शिवसेनेचे नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते शिवसेनेत प्रभावती नगरीमध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागत करू। शेवटी ते एका पक्षाचे मुख्य असल्यामुळं त्यांची विचारधारा तिथं अस्तित्वात ठेवण्यासाठी, त्यांच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी ते येणं साहजिक आहे। त्याच्याविषयी माझे मनात नाराजी असायचं कारण नाही। दौऱ्यात उद्धव ठाकरे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं उपनेत्या सुषमा अंधारेंनी सांगितलं। एवढंच नव्हे तर त्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। उद्यापासूनचा हा दौरा आहे। यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे। या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर शिवसेना नेत्यांनी मात्र टीका केली। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका खासदार ज्योती वाघमारेंनी केली आहे। तर ठाकरेंच्या दौऱ्यानं काही फरक पडणार नाही असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। मला वाटतंय की आता महाराष्ट्राचा दौरा करण्याचा प्रकार हा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे। ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये तुमचे कार्यकर्ते एकटे लढत होते, तेव्हा तुम्ही मुंबई महापालिकेच्या सोन्याची अंड देणाऱ्या कोंबडीमध्येच प्रचारात का बरं गुंतलेला होता? मला वाटत नाही तसा आता दौरा करून काय उपयोग पडेल। त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? मग त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत, पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांचे कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत। मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरते तुम्ही दौरे करणार का? मराठवाडा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। मुंबई, ठाण्याबाहेर मराठवाड्यात शिवसेनेचा जनाधार होता। आताही फुटलेल्या खासदारांमध्ये 3 खासदार हे मराठवाड्यातले आहेत। पक्षाचं ते वैभव परत मिळवण्याचं आव्हान आता ठाकरेंसमोर असणार आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, संभाजीनगर।